नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या केमिस्ट्रीच्या ह्या लेक्चरमध्ये। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पिरियडिक टेबल की जो काही व्हिडिओज तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहेत तो सेशन जो आहे पिरियडिक टेबलचा तो कंटिन्यू करत आहोत। तर आतापर्यंत जेवढे व्हिडिओज मी तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत पिरियडिक टेबल्स रिलेटेड असणारे ते खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की तो सगळा बेस आहे पिरियडिक टेबलचा। आणि तो बेस जर तुम्हाला समजला तर पिरियडिक टेबल्स रिलेटेड कुठल्याही क्वेश्चनला तुम्ही एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता। पण जो बेस तुमचा मी दिलेला आहे आतापर्यंत पिरियडिक टेबलचा तो जर तुम्हाला येत नसेल, अजूनही तुम्हाला इलामेंटची पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये कशी आणि कशी प्रेडिक्ट केली जाते, कशी फाइंड आउट केली जाते हे जर माहिती नसेल तर तुम्हाला इथून पुढे मी शिकवणार आहे त्याचा काही उपयोग होणार नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे मी रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिलेले नसतील पिरियडिक टेबलचे तर ते पहिल्यांदा पहा आणि मग इथून पुढचं कंटिन्यूएशन करा। जर तुम्ही न पाहता डायरेक्टली आजच्या व्हिडिओला पाहत असाल तर मात्र तुम्हाला मी जे काही शिकवेल ते समजणं थोडंसं डिफिकल्ट होत जाईल। ठीक आहे, तर आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलेलं आहे पिरियडिक टेबलमध्ये एकदा क्विक रिवाईज आपण करू आणि नंतर मग आपण आजचा लेसन कंटिन्यू करूया। तर आतापर्यंत तुम्हाला मी सांगितलंय पिरियडिक टेबलचं इंट्रोडक्शन, एकदम फर्स्ट व्हिडिओमध्ये पिरियडिक टेबलचं इंट्रोडक्शन दिलं। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की पिरियडिक टेबल जो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल तो आपल्याला स्टडीसाठी आहे। तर मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तो ड्रॉ कसा करायचा त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता। आय होप तुम्हाला पिरियडिक टेबल ड्रॉ करता येत असेल न पाहता देखील। ठीक आहे, तर तुम्हाला जर येत असेल तर आता व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही पिरियडिक टेबलचा लेआउट की ज्याच्यामध्ये 18 ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड्स आहेत तो तुम्हाला ड्रॉ करायचा आहे अलॉंग विथ द एफ ब्लॉक। ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून झाला असेल, तुम्ही जर कंटिन्यू केलेलं असेल तर त्यानंतर मग आपण शिकलेलो आहे की पिरियडिक टेबलमध्ये इलामेंटची पोझिशन कशी प्रेडिक्ट केली जाते। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची गरज पडेल। मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केला की ज्याच्यामध्ये तुम्ही जे 10वीपर्यंत शिकला होता की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉनचं शेलमध्ये डिस्ट्रीब्युशन, म्हणजे सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे तर तुम्ही लिहित होता 281 शेलमध्ये फक्त इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट करत होता। पण मी तुम्हाला शिकवलं की शेल्सला पण डिव्हिजन्स असतात, त्यांना आपण सबशेल्स म्हणतो आणि सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं तर अबाव प्रिन्सिपलने। तर तोही व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओने तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्याही इलामेंटचं लिहू शकता आणि एकदा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला आलं की त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्याची एक्झॅक्ट पिरियडिक टेबलमधली पोझिशन प्रेडिक्ट करू शकता। ठीक आहे, नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ते जे पिरियडिक टेबलमधले इलामेंट आहे की तुम्ही आता पोझिशन त्याची फाइंड आउट करू शकता, पण प्रत्येक वेळेस अशी पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी खूप वेळ जाईल, म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक दिली होती। त्या ट्रिकने तुम्ही प्रत्येक ग्रुपमधले आणि प्रत्येक पिरियडमधले इलामेंट जे आहे ते मेमराईज केलेले आहेत। ठीक आहे, आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्रुपमध्ये जे इलामेंट्स आहेत त्या प्रत्येक इलामेंट्सचा सेपरेट कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या ऐवजी त्या ग्रुपचं कॉन्फिगरेशन जर तुम्हाला विचारलं तर त्याला आपण जनरल कॉन्फिगरेशन म्हटलं। तर हे जनरल कॉन्फिगरेशन एस ब्लॉकचं आणि पी ब्लॉकचं कसं करायचं तेही तुम्हाला येत आहे। ठीक आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि जर तुम्हाला त्याच गोष्टी समजल्या नसतील किंवा तुम्ही पाहिल्या नसतील तर तुम्ही कृपया पुन्हा ते रिवाईज करा व्हिडिओ। आणि तरीही तुम्हाला काही डाऊट असतील तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी ऑलरेडी तुम्हाला माझा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे। ठीक आहे, जर काही केस कुठलीही केस असेल, छोटी मोठी जरी डाऊट असेल तरी मला तुम्ही कॉल केला, मेसेज केला तर मलाही आनंद वाटेल, तुमच्याही डाऊट्सला क्लिअर होऊन जाईल। ओके, इथपर्यंत समजले सर्वांना? ओके, मग आता हे सगळं जर तुम्हाला येत असेल तर आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल की ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युअलमध्ये पिरियडिक टेबलच्या प्रॉपर्टीज की ज्याच्यावरती पुढची सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे ते आपण स्टडी करणार आहोत। आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे पिरियडिक टेबलच्या टॉपिकच्या अंडर की आपल्याला आज पॉईंट फोकस करायचं आहे ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इलामेंट। ठीक आहे, नाव समजून घ्या, लिहून घ्या। ओके, नाही नंतर मी तुम्हाला ते सिम्प्लिफाईड करून सांगणारच आहे की काय आहे हा मुद्दा। तर हा मुद्दा असा आहे की पिरियडिक टेबलमधले जे एवढे इलामेंट्स आहेत 118 इलामेंट आहे हे आपल्याला माहिती आहे की नाही। मग जेवढे इलामेंट आहेत पिरियडिक टेबलमध्ये त्या प्रत्येक इलामेंटच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत। तर आपण ह्या लेसनमध्ये 4 फिजिकल प्रॉपर्टीज मोस्टली फोकस करणार आहोत। खूप साऱ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे, पण येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही खूप सारे पिरियडिक टेबल्स रिलेटेड असणारे टॉपिक शिकणार आहे, जसं की एस ब्लॉक इलामेंट, पी ब्लॉक इलामेंट, डी अँड एफ ब्लॉक इलामेंट। तर ह्या सगळ्या ब्लॉकचा स्टडी सेपरेट केला जातो। मग सेपरेट स्टडी ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या प्रॉपर्टीज अजून ॲड होतील, पण आता तुम्ही 11वीला आहात तर तुम्हाला बेसिक त्याच्या 4 प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, पिरियडिक टेबलमधले जे इलामेंट्स आहेत त्यांच्या बेसिक 4 प्रॉपर्टीज माहिती असणं गरजेचं आहे। मग त्याच्यात बेसिक 4 प्रॉपर्टीज आहे, फिजिकल प्रॉपर्टीज आपण त्यांना म्हणूया। तर त्या फिजिकल प्रॉपर्टीचा पिरियडिक टेबलमध्ये काय ट्रेंड आहे, ट्रेंड समजतं? ट्रेंड म्हणजे काय बघ नाही, आता कोणता ट्रेंड चालू आहे असं आपण जनरली बोलतो की नाही। ट्रेंड म्हणजे आता काय चालू आहे, हो की नाही? काय म्हणजे आता नेमकी कसलं वारं वाहते, काय नेमकी स्टाईल आहे, काय नेमकी
परिस्थिती आहे, हो की नाही, ट्रेंड काय आहे. तर हे बळ आपल्याला माहितीतलं आहे ट्रेंड. आपल्याला कशाचा ट्रेंड पाहायचा आहे, फिजिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड पाहायचा आहे. कशामध्ये, पिरियॉडिक टेबलमध्ये. मग फिजिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड म्हणजे काय, की जेवढे इलामेंट आहे त्यांच्यामध्ये जर प्रॉपर्टी कॉमन असेल, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की ॲटॉमिक साईज, प्रत्येक इलामेंटच्या ॲटम्सला काय असणार आहे, ॲटॉमिक साईज असणार आहे. मग प्रत्येकाची साईज जर आपण कम्पेअर केली तर ते कंपॅरिझन जे आहे त्याला काय म्हणणार आपण, ट्रेंड. मग ते कंपॅरिझन करत असताना आपल्याला समजेल की ती इन्क्रीज होत जाते की डिक्रीज होत जाते, ॲटॉमिक साईज जी आहे ती इन्क्रीज होत जाते की डिक्रीज होत जाते, हो की. याला म्हटलं जातं ट्रेंड इन फिजिकल प्रॉपर्टीज. मग जसं ॲटॉमिक साईज आहे तशाच बाकीच्या अजून खूप साऱ्या प्रॉपर्टीज तुम्हाला स्टडी करायच्या आहेत. समजले. मग पहिल्यांदा लिस्ट लिहून घ्या कोणत्या कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण करणार आहोत आणि त्यापैकी एखादी प्रॉपर्टी, एखाद दोन प्रॉपर्टी आज होतील आणि उरलेल्या प्रॉपर्टीज उद्या होतील. ठीक आहे. तर लिस्ट करा 4 प्रॉपर्टीची. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी तुम्हाला स्टडी करायची आहे ॲटॉमिक साईज. दुसरी प्रॉपर्टी तुम्हाला स्टडी करायची आहे आयोनायझेशन एन्थाल्पी. तिसरी जी प्रॉपर्टी तुम्ही स्टडी करणार आहात ती आहे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. चौथी प्रॉपर्टी जी आहे ती आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. तर मोस्टली आपला फोकस आता ह्या 4 प्रॉपर्टीज डिटेलमध्ये स्टडी करण्यासाठी राहील. तुम्हाला प्रश्न याच्यावरती पॅरॉटिकली विचारले जाईल आणि MCQच्या व्ह्यूनी पण काही क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच पर्टिक्युलर पॉईंटवरती विचारले जाईल. मग ते सगळे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला पिरियॉडिक टेबल माहिती असणं, पिरियॉडिक टेबल ड्रॉ करता येणं आणि त्याच्यामधल्या इलामेंट्सला लिहिता येणं हे गरजेचं आहे. ते जर जमत असेल तर तुम्हाला ह्याचे ॲन्सर्स देता येतील, अदरवाईज देता येणार नाही. पुन्हा पुन्हा हे सांगतो मी कारण की ह्याच टॉपिकमध्ये नाही, पुढे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला केमिस्ट्री बेटर अंडरस्टँडिंग जर करून घ्यायची असेल तर तुम्हाला पिरियॉडिक टेबल आलाच पाहिजे. ठीक आहे. चला मग आता पिरियॉडिक टेबल येत आहे असं मी कन्सिडर करतो आणि तुम्ही तो पिरियॉडिक टेबल 2 मिनिटांमध्ये ड्रॉ पण करू शकता, त्याच्यामधले इलामेंट्स पण देऊ शकता अशी मी आशा बाळगतो. ठीक आहे. जर येत नसेल तर त्याची प्रॅक्टिस प्लीज आणि प्लीज करा. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला पुढे फायद्याचं होईल, अदरवाईज तुम्हाला फक्त वेळ जाईल व्हिडिओज पाहून किंवा सिलेबस कव्हर झाले असं फक्त मनाचं समाधान होऊन जाईल. पण मनाचं समाधान नाही करायचं आपल्याला खरं नॉलेज घ्यायचं आहे आणि ते नॉलेज अप्लाय करून आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. हे आपलं टार्गेट आहे. ठीक आहे. नुसतंच व्हिडिओज पाहिजे, पोर्शन कंप्लीट करून घ्यायचं, याला काही अर्थ राहणार नाही. ठीक आहे. तर पुन्हा एकदा मी सांगतो की पिरियॉडिक टेबल ड्रॉ करता येणं आणि त्याच्यामधले इलामेंट्स लिहिता येणं खूप गरजेचे आहे, तर तुम्हाला या गोष्टी समजतात. ठीक आहे. आणि मी आशा करतो की तुम्हाला हे येत असेल. आता मी त्याच्या बेसिसवरती तुम्हाला सगळं शिकवणार आहे. पुन्हा मी त्याच्या डीपमध्ये जाणार नाही. आता कसं आहे, कोणता इलामेंट कुठे आहे, कोणत्या ग्रुपमध्ये किती इलामेंट आहे, कशी मिनिमाइज केली, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे. चला आता आपल्याला काय करायचं आहे, 1 बाय 1 सगळ्या प्रॉपर्टीज स्टडी करायचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये मेबी ॲटॉमिक साईज कंप्लीट होईल. पुढच्या लेक्चरमध्ये आयोनायझेशन एन्थाल्पीला कंप्लीट आपण करूया आणि नंतर मग इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एका लेक्चरमध्ये होऊन जाईल. छोटी मुद्दे आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पाहू ॲटॉमिक साईज. हेडिंग द्या तुमच्या नोट्समध्ये ॲटॉमिक साईज. ठीक आहे. तर आता ॲटॉमिक साईज काय आहे, पहिल्यांदा आपण त्याची थेरी पाहूया आणि ती थेरी तुम्हाला समजली तर तुम्ही शॉर्ट नोट त्याच्यावरती लिहू शकता आणि मग तेच जे समजलेलं आहे, जे काही तुम्हाला अंडरस्टँडिंग झालेलं आहे ते आपल्याला CET मध्ये किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अप्लाय करायचं. ठीक आहे. तर ॲटॉमिक साईज म्हणजे काय पहा, आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर माहिती असणं त्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही 10वीला शिकलेला पण आहात, एखादा ॲटम जर मी तुम्हाला दिला तर त्याचं स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता, हो की नाही. जसं की मी म्हटलं सोडियमचा ॲटम, तर सोडियमचा ॲटम जर आहे तर सोडियममध्ये शेल्स किती असतील, त्याच्या ॲटॉमिक नंबरला पाहिलं आपण तर ॲटॉमिक नंबर त्याचा किती असतो, 11. मग सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. त्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही आतापर्यंत काढत होता 2, 8 आणि 1. तर मी तुम्हाला नवीन कॉन्फिगरेशन काढायला शिकवलं सब शेल्समध्ये. मग त्याच्या बेसिसवरती सोडियमचं कॉन्फिगरेशन आलं 1s2, 2s2, 2p6, 3s1. पहिली शेल ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन तुम्ही असे सेपरेट लिहित होता. दुसरी शेल 8 इलेक्ट्रॉन लिहित होता, पण आता त्या 8 इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन झालं 2 आणि 6 मध्ये आणि तिसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन 3s मध्ये. ठीक आहे. मग आता तुम्हाला जर विचारलं की सोडियममध्ये टोटल शेल्स किती आहे, तर तुम्ही सांगाल की सर सोडियममध्ये टोटल 3 शेल आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी. हा जो नंबर आहे तर तो शेलचा नंबर असतो. हे जे आहे SP हे काय आहे, सबशेल्स आहेत, त्या पर्टिक्युलर शेलच्या सबशेल्स आणि त्यांच्यावरती जे दिसतंय ते काय आहे
नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. मग आता तुम्हाला जर मी विचारलं की किती शेल्स आहेत सोडियममध्ये, तर तुम्ही सांगाल की सर त्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत. मग ते 3 शेल्स जे आहेत ते आपण कसे काढतो पहा. सगळ्यात पहिल्यांदा सेंटरला न्यूक्लियस लिहितो, त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील. ओके, त्यानंतर आपण त्याच्या भोवती एक सर्क्युलर पाथ काढतो, त्याला आपण ऑर्बिट म्हणतो किंवा शेल म्हणतो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स लिहितो. ठीक आहे, अशा 3 शेल्स काढून घ्या. पहिल्यांदा 3 शेल्स. ठीक आहे, आणि या 3 शेलपैकी पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे तर 2 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे तर 8 इलेक्ट्रॉन आहे. तिसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती असं विचारलं तर तुम्ही सांगाल की 1 इलेक्ट्रॉन आहे. समज, आणि हे इलेक्ट्रॉन एका फिक्स पोझिशनला नसतात, ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असतात. ओके, स्ट्रक्चर काढताना आपण असं फिक्स काढतो, पण इलेक्ट्रॉन जे आहे ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत आहे. कंटिन्युअसली त्या न्यूक्लियसच्या अराउंड काय करत आहे, एक फेरी मारत आहे, एक राऊंड मारत आहे, त्याला आपण रिव्हॉल्यूशन. ठीक आहे, मग आता हे जे स्ट्रक्चर तुम्ही काढलं ह्याला काय म्हटलं जातं, ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ सोडियम. असंच मी तुम्हाला दुसरा एखादा ॲटम दिला तर तुम्ही त्याचंही स्ट्रक्चर काढू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिससाठी तुम्ही काढा, व्हिडिओ पॉज करून काढा, ते मी तुम्हाला एक्झाम्पल दिले. तर सपोज सोडियम नंतर तुम्हाला मी क्लोरीनचं एक्झाम्पल दिलं, हायड्रोजनचं एक्झाम्पल दिलं, हेलियमचं दिलं, बोरॉनचं दिलं, तर ह्या सगळ्या एलिमेंटचं तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर काढू शकता अशा पद्धतीने. फक्त कन्फिगरेशन काढायचं, कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात ते शेल्स काढायचे, तेवढे इलेक्ट्रॉन्स फक्त मेन्शन करायचे. ठीक आहे, तर हे आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी जी पाहिजे आहे ती काय पाहिजे आहे, ॲटॉमिक साईज बद्दल पाहिजे. ठीक आहे, मग ॲटॉमिक साईज म्हणजे काय, तर ॲटॉमिक साईज म्हणजे काय पहा, तर जो आपला ॲटम आहे तो ॲटम आपल्याला दिसताना कसा दिसतो, सर्क्युलर आहे. ओके नाही, स्पेरिकल असतो तो, पण आपण जर कंपॅरिझन केलं त्याला मॅथ सोबत तर आपण काय म्हणतो की तो सर्क्युलर आहे. मग एखाद्या सर्कलची साईज म्हणजे काय असते, त्या सर्कलच्या सेंटर पासून तर त्याच्या पेरिफेरल पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे आपण म्हणतो त्या सर्कलची साईज झाली, किंवा त्याला आपण रेडियस पण म्हणतो, रेडियस ऑफ द सर्कल. ओके नाही, मग जशी एखाद्या सर्कलची साईज जी आहे ती म्हणजे त्याची रेडियस, तसंच एखाद्या ॲटमची साईज म्हणजे काय की त्या ॲटमच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचं हे जे डिस्टन्स आहे. ओके नाही, हे जे डिस्टन्स मी इकडे काढतो एवढं डिस्टन्स, ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार, त्या ॲटमची रेडियस, आणि जेवढी त्या ॲटमची रेडियस असेल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ॲटॉमिक साईज. मग तुम्हाला एकदम पहिल्यांदा तुम्हाला नोट करून घ्यायची आहे त्याची डेफिनेशन की ॲटॉमिक साईज कशाला म्हटलं जातं. सो ॲटॉमिक साईज इज द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस. ओके नाही, डिस्टन्स कुठून आहे ते पहा, न्यूक्लियसच्या सेंटर पासून. न्यूक्लियस म्हणजे आपल्याला सेंटरला असतो, पण त्याच्याही सेंटर पासून लास्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स. सो द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ न्यूक्लियस टू दी लास्ट शेल ऑफ an atom is called atomic size. कुठल्याही एखाद्या ॲटमची साईज म्हणजे त्याच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स. जसं की आता तुम्हाला जर म्हटलं लिथियमचं स्ट्रक्चर काढा, लिथियमची ॲटॉमिक साईज रेडी करा कशी असेल, तर लिथियम म्हणजे काय, लिथियम की ज्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, कॉन्फिगरेशन तुम्ही लिहाल 1s2 2s1. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. तुम्ही आपल्याला 2 आणि 1 असं लिहित होतं, पण आता आपण शिकलेलो आहे सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉन जातात तर ते 1s2 आणि 2s1 असं लिहायचं. ठीक आहे, मग तुम्हाला मी विचारलं की येथे किती शेल्स आहेत लिथियममध्ये, तुम्ही काय सांगाल की सर याच्यामध्ये 2 शेल्स आहे. शेल नंबर 1 की ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि शेल नंबर 2 की ज्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, मग आता हे 2 शेल्स आपण कशा दाखवतो, सेंटरला न्यूक्लियस, पहिली शेल आणि दुसरी शेल. मग पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती, पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आले 2, आणि दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती 1. मग आता लिथियमची ॲटॉमिक साईज म्हणजे काय की लिथियमच्या सेंटर पासून तर त्याच्या लास्ट शेल पर्यंतचं हे डिस्टन्स, याला काय म्हणणार आपण, त्या लिथियमची ॲटॉमिक रेडियस, आणि ॲटॉमिक रेडियसलाच आपण काय म्हणणार त्याची साईज. ठीक आहे, म्हणजे ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक रेडियस ह्या सारख्याच गोष्टी आहेत. ॲटॉमिक साईज पण म्हणू शकता किंवा ॲटॉमिक रेडियस पण म्हणू शकता. कधी कधी रेडियसला रेडियाय म्हणून पण ओळखलं जातं. ठीक आहे, तर तुम्हाला आता समजलं की ॲटॉमिक साईज काय, समजलं की नाही, समजलं ना. ॲटॉमिक साईज म्हणजे काय, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू दी लास्ट शेल ऑफ ॲन ॲटम. ॲटम कुठलाही घ्या तुम्ही पिरियॉडिक टेबलमधला, त्या ॲटमच्या सेंटरपासून तर लास्ट शेलपर्यंतच्या डिस्टन्सला आपल्याला म्हणायचं आहे ॲटॉमिक साईज. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला. आता आपल्याला शिकायचे काय आहे माहिती का, की ही जी ॲटॉमिक साईज आहे ही तर फिजिकल प्रॉपर्टीज आली, या फिजिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड आपल्याला शिकायचा आहे पिरियॉडिक टेबल.
ठीक आहे. मग आता तुम्हाला पिरियॉडिक टेबल त्यासाठी समोर लागेल. ठीक आहे, तर व्हिडिओ पॉज करा आणि पिरियॉडिक टेबल काय करा नोट करून टाका. ठीक आहे, मी एक रफ पिरियॉडिक टेबल इकडे लिहितो पहा. ओके, हा तुमच्यासमोर मी पिरियॉडिक टेबल काढलेला आहे. त्याच्यामध्ये एफ ब्लॉक खाली आहे की 14 इलेमेंट आहेत. लॅन्थॅनमचे 14 आणि ॲक्टिनमचे 14 सेम प्रॉपर्टीज असणार आहे. ओके, 10 पिरियॉडिक टेबल आहे की ज्याच्यामध्ये किती ग्रुप्स आहेत 18. हो नाही, त्यांना नंबर्स मी दिले तर पहा 1 2 एस ब्लॉक 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. डी ब्लॉक हा 13 14 15 16 17 आणि 18 पी ब्लॉक. आणि हे जे लॅन्थॅनमची सिरीज आहे 6 नंबरच्या पिरियडमध्ये 7 नंबरच्या पिरियडमध्ये त्याला आपण म्हणतो एफ ब्लॉक. तर एवढं तर तुम्हाला येतंय आणि त्याच्यामध्ये इलामेंट पण आपले पार्ट्स आलेले आहेत. हो का? आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का की जेवढे इलामेंट ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत, ह्या पिरियॉडिक टेबलची ही जी प्रॉपर्टी, ह्या इलामेंटची ही जी प्रॉपर्टी आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये असणाऱ्या इलामेंटची ॲटॉमिक साईज ही जी प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर आपण मुवमेंट केली तर कशा पद्धतीने बदलेल आणि पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जर आपण मुवमेंट केली तर कशा पद्धतीने बदलेल, एवढं आपल्याला समजून घ्यायचं आणि मोस्टली क्वेश्चन त्यावरतीच तुम्हाला फेस करायचे आहे. समजले? मग आता पहिल्यांदा आपण पाहू ग्रुपमध्ये ती कशी बदलते. ग्रुपमध्ये ही ॲटॉमिक साईज जी प्रॉपर्टी आहे ती कशा पद्धतीने चेंज. ठीक आहे, पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही डेफिनेशन दिलेलं आहे. आय होप तुम्हाला ते डेफिनेशन समजली असावी. आता आपल्याला स्टडी करायचं आहे की ती जी ॲटॉमिक साईज ही प्रॉपर्टी आहे ग्रुपमध्ये कशी व्हॅरी होते. आता ग्रुपमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, ॲटॉमिक साईज कशा पद्धतीने बदलते ते पाहायचं. मग त्यासाठी एखादा ग्रुप कन्सिडर करावा लागेल. ठीक आहे, मग आता मी जर पहिलाच ग्रुप कन्सिडर केला, पहिल्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ॲडिशनली सांगितलं पण होतं की इथं पहिल्या केसला हायड्रोजन आहे, पण या हायड्रोजनला आपण पहिल्या ग्रुपमध्ये कन्सिडर करत नाही. ठीक आहे, का कन्सिडर करत नाही तर पहिल्या ग्रुपमध्ये लिथियमपासून तर खाली फ्रान्सियमपर्यंत लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम, तर हे सगळेचे सगळे मेटल्स आहेत आणि हायड्रोजन हा एक नॉन मेटल आहे. प्रॉपर्टी मिसमॅच होत असल्यामुळे आपण हायड्रोजनला वेगळी पोझिशन दिलेली आहे आणि पहिल्या ग्रुपमध्ये फक्त 6 इलेमेंट प्लेस केलेले आहेत. ठीक आहे, पहिल्या ग्रुपमध्ये फक्त 6 इलेमेंट प्लेस केलेले आहेत. हायड्रोजनला इकडे टॉपला लिहिलं होतं सेपरेट. तर आता एक्झाम्पल समजण्यासाठी म्हणजे ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपण हे पहिल्या ग्रुपचं एक्झाम्पल कन्सिडर करू. मग पहिल्या ग्रुपमध्ये इलेमेंट 6 आहेत लिथियम पासून तर फ्रान्सियमपर्यंत. लिथियमला पण ॲटॉमिक साईज आहे, सोडियमची पण ॲटॉमिक साईज आहे, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम आणि फ्रान्सियम यांनाही काय आहे ॲटॉमिक साईज आहे. जर कुठलाही ॲटम असेल हो नाही तर त्यांना काय असणार आहे ॲटॉमिक साईज असणारच आहे. हो नाही, फक्त आपल्याला कम्पेअर काय करायचं आहे आता की कोणाची साईज कमी असेल कोणाची साईज जास्त असेल. हो नाही, म्हणजे ग्रुपमध्ये टॉपपासून तर बॉटमपर्यंत जात असताना ती ॲटॉमिक साईज ही प्रॉपर्टी इन्क्रीज होत जाईल की डिक्रीज होत जाईल. हो नाही, तर हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे की पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहे ते ग्रुपमधले इलेमेंटचा ग्रुप जरी सारखा असला तरी प्रत्येकामध्ये जे इलेमेंट ज्या पर्टिक्युलर पोझिशनला आहे ती पोझिशन डिफरंट आहे पिरियडमध्ये. हो की नाही, ग्रुप सारखाच आहे लिथियमपासून तर फ्रान्सियम या 6 इलेमेंटचा, पण फरक आहे का? फरक काय आहे त्यांच्यामध्ये? फरक हा आहे की प्रत्येक इलेमेंटचा पिरियडचा नंबर कसा आहे डिफरंट आहे. आणि मग आपण हे स्टडी केलेलं आहे. पोझिशन ज्यावेळेस आपण फाइंड आउट केली तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे जे पिरियडचे नंबर आहेत हे पिरियडचे नंबर कशाला रिप्रेझेंट करतात? प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा त्यालाच आपण शेल्स कन्सिडर करतो, शेलला रिप्रेझेंट करतात. लक्षात ठेवा, पिरियॉडिक टेबलमधले जे पिरियडचे नंबर आहेत ते कशाला रिप्रेझेंट करतात तर शेलला रिप्रेझेंट करतात.
हो का नाही, आपण पोझिशन प्रेडिक्ट करताना ही कन्सेप्ट शिकलेलो आहे. तर मग आता आपल्याला हे नॉलेज ऑलरेडी आहे की एखाद्या ग्रुपमध्ये जेवढे इलामेंट आहेत तो ज्या नंबरच्या पिरियडमध्ये असतो त्या नंबरच्या शेल्स तेवढ्या त्याच्यामध्ये काय असतात, शेल्स असतात. म्हणजे मग मी जर तुम्हाला म्हटलं की सोडियम, तर सोडियम किती नंबरच्या पिरियडमध्ये तुम्हाला दिसतोय, 3, आणि म्हणून सोडियममध्ये शेल्स किती आल्या, 3. आपण स्ट्रक्चर पण काढलं हो का नाही, लिथियमचा पण स्ट्रक्चर आपण काढलं तर लिथियममध्ये किती शेल्स आल्या, 2. तसंच मला सांगा पोटॅशियममध्ये किती शेल्स असतील, 4 नंबरच्या पिरियडमध्ये आहे, याचा अर्थ 4 शेल. म्हणजे हे जे नंबर आहे ते कशाला रिप्रेझेंट करत आहे, तर ते रिप्रेझेंट करत आहेत शेल्सला हो का नाही. मग आता पहा लिथियम याचं जर स्ट्रक्चर तुम्हाला काढायला सांगितलं तर लिथियम मध्ये शेल्स किती येतील, 2 शेल येतील. त्याच्या खाली सोडियम मध्ये शेल्स किती येतील, 3 शेल्स येतील. त्याच्या पुढे पोटॅशियम मध्ये शेल्स किती येतील, 4 शेल येतील. आता तुम्हाला या सगळ्यांची ॲटॉमिक साईज कम्पेअर करायची. मग पाहता क्षणी तुम्हाला दिसेल ना की ॲटॉमिक साईज कोणाची जास्त होते आणि कोणाची कमी होते. तर सुरुवातीचा जो इलामेंट आहे लिथियम त्याच्यामध्ये 2च शेल आहे, म्हणून सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचं एवढं जे डिस्टन्स आहे ते कमी असेल. जर तेच आपण लिथियमचं पाहिलं तर लिथियमच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स वाढलं. तेच खाली पोटॅशियमचं पाहिलं तर पोटॅशियमचं आणि सेंटर ऑफ न्यूक्लियस पासून तर लास्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स अजून इन्क्रीज झालं. म्हणजे जेव्हा केव्हा ॲटम मध्ये नवीन शेल ऍड होत जाते तेव्हा तेव्हा त्याची साईज जी आहे ती काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. समजलं? जेव्हा केव्हा एखाद्या ॲटम मध्ये एक नवीन शेल ऍड होत जाते तेव्हा तेव्हा त्याची साईज पण काय होत जाते, वाढत जाते. मग आपल्या पहिल्या ग्रुपमध्ये नंबर कोणता चेंज झाला, पिरियडचा नंबर चेंज झाला. मग पिरियडचा नंबर चेंज झाला याचा अर्थ इथं काय होत गेले, शेल्स वाढत गेले. मग शेल्स वाढत गेला तर ह्या प्रत्येकाची साईज पण काय होणार आहे, वाढत जाणार. समजले? एवढं सोपं आहे. मग तुम्हाला इथं लिहायचे काय आहे, फक्त सेकंड पॉईंट मध्ये ग्रुपमध्ये ती कशी व्हॅल्यू होते तर तुम्हाला तिथं स्टेटमेंट द्यायचं आहे इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. इन अ ग्रुप, कुठला पण ग्रुप घ्या तुम्ही पिरियडिक टेबल मधला, त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉप टू बॉटम मूवमेंट केली, टॉप टू बॉटम, ठीक आहे, व्हेन वी मूविंग फ्रॉम द टॉप टू बॉटम इन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज बोला काय होत जातील बरं, टॉप पासून तर बॉटम पर्यंत ॲटॉमिक साईज, तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाईल. ओके, सो ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. लक्षात आलं? इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. आणि ते इन्क्रीज का होते त्याचा रिझल्ट पण तुम्ही लिहू शकता ना. वाय? दिस इज बिकॉज काय होत जातं बरं, ॲटॉमिक साईज वाढण्याचा रिझन काय आहे की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम आपण जर मुवमेंट करत असू तर आपण काय पाहतो की प्रत्येक इलामेंटमध्ये नवीन शेल काय होत जाते, ॲड होत जाते. लिथियममध्ये 2 शेल होत्या, सोडियममध्ये 3 झाल्या, सोडियममध्ये 3 होत्या, पोटॅशियममध्ये 4 झाल्या, पोटॅशियममध्ये 4 आहेत, रुबिडियममध्ये 5 झाल्या. म्हणजे प्रत्येक वेळेस एक शेल काय होत गेली, ॲड होत गेली. सो दिस इज बिकॉज न्यू शेल इज ॲडेड while we moving from top to bottom. समजलं सगळ्यांना? सेकंड पॉइंट की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज कशा पद्धतीने बदलते. आता ग्रुपमध्ये कोणत्याही ग्रुपमध्ये जा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. मग आता ही ग्रुपमध्ये अरेंजमेंट जर पाहिली आणि तुम्हाला म्हटलं कंपॅरिझन करा तर सोडियमला कंपेअर करा कोणासोबत, रुबिडियम सोबत. तर सोडियम हा वरती आहे, रुबिडियम हा खाली आहे. सोडियममध्ये 3 शेल्स आहेत, रुबिडियममध्ये 5 शेल आहेत. मग रुबिडियम हा मोठा होईल की सोडियम हा मोठा होईल, ऑब्विसली रुबिडियम हा मोठा होईल. अशा पद्धतीचं कंपॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे. समजलं? मग तुम्हाला म्हटलं की पहिल्या ग्रुपमध्ये जेवढे इलामेंट आहेत त्यांची इन्क्रीजिंग ॲटॉमिक ऑर्डर, ॲटॉमिक साईज प्रमाणे ऑर्डर अरेंज करा. हो की नाही? मग पहिल्या ग्रुपचे इलामेंट कोणते, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. हे किती आहेत, 6 इलामेंट आहे पहिल्या ग्रुपमध्ये. मग यांच्यात आपल्याला काय करायचे आहे, ॲटॉमिक साईजची इन्क्रीजिंग ऑर्डर करायची आहे. मग सगळ्यात जास्त कोण, सगळ्यात इन्क्रीजिंग ऑर्डर करायची म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत जायचं. मग सगळ्यात छोटा कोण, लिथियम, लिथियमपेक्षा मोठा कोण, सोडियम, सोडियमपेक्षा मोठा कोण, पोटॅशियम, पोटॅशियमपेक्षा मोठा कोण, रुबिडियम, रुबिडियमपेक्षा मोठा कोण, सीझियम, आणि सगळ्यात लार्जेस्ट इन साईज असणारा जो इलामेंट असेल तो असेल फ्रान्स. आणि तुम्हाला हीच ऑर्डर डिक्रीजिंग अरेंजमेंट करा असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार, सगळ्यात मोठा फ्रान्सियम, त्यापेक्षा छोटा सीझियम, त्यापेक्षा छोटा सीझियम, नंतर रुबिडियम, रुबिडियमपेक्षा छोटा पोटॅशियम, पोटॅशियमपेक्षा छोटा सोडियम, सोडियमपेक्षा छोटा लिथियम.
तर ही झाली डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक साईज. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले कुठल्याही ग्रुपबद्दल तर तुम्ही ते सांगू शकता. बरोबर की नाही. आता सेकंड ग्रुपमधल्या इलेमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं, सपोज मी तुम्हाला म्हटलं की मॅग्नेशियमला कम्पेअर करा बेरियमसोबत. मॅग्नेशियम कम्पेअर करा बेरियमसोबत, कोण मोठा आहे साईजनी आणि कोण छोटा आहे ॲटॉमिक साईजनी. तर तुम्हाला आता ह्याचं उत्तर येण्यासाठी मॅग्नेशियम कुठं आणि बेरियम कुठे हे माहिती असणं गरजेचं आहे ना. मग ज्यांचा पिरियोडिक टेबल नाही त्यांना तर हे सोपं होऊन जाईल की त्यांनी पाठ केलेलं आहे की सेकंड ग्रुपमध्ये जे इलेमेंट आहे ते आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. मग त्यांना समजेल की मॅग्नेशियम आणि बेरियम तर एकाच ग्रुपमध्ये आहे. मग एकाच ग्रुपमध्ये आहे तर ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. मग ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाते तर टॉपला मॅग्नेशियम आहे, बॉटमला बेरियम आहे. म्हणजे बेरियमची साईज काय झाली, मॅग्नेशियमपेक्षा मोठी झाली. मग तुम्ही सांगू शकता बेरिलियम इज ग्रेटर दॅन मॅग्नेशियम. हे उत्तर तुम्ही एकदम इझिली प्रेडिक्ट करू शकता. पण कधी जर तुम्हाला पिरियोडिक टेबलमधल्या इलेमेंटची पोझिशन माहिती असेल तर. आणि तेच मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आहे की पिरियोडिक टेबल पाठ करा, पिरियोडिक टेबल पाठ करा, कारण की त्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन डिपेंड असतात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं ॲटॉमिक साईज ग्रुपबद्दल की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज कशी व्हॅरी होत जाते. समजलं सर्वांना. कोणता पण ग्रुप घ्या तुम्ही. इकडचा ग्रुप घेतला फॉर एक्झाम्पल नायट्रोजनची फॅमिली घेतली तर नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिसमध्ये 5 इलेमेंट आहेत. ओके. म्हणून मी तुम्हाला म्हटलं कंपॅरिझन करा फॉस्फरसचं अँटीमनी सोबत. फॉस्फरसला कम्पेअर करा अँटीमनी सोबत. तर मला सांगा फॉस्फरस छोटा असेल की अँटीमनी छोटा असेल. तर तुम्ही सांगाल की सर फॉस्फरस छोटा आहे, अँटीमनी मोठा आहे. का? कारण की ते दोन्ही पण एकाच ग्रुपमधले आहेत आणि एकाच ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जर आपण मुवमेंट केली तर ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते. समजले. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही ग्रुप येऊ द्या तुम्हाला हे कंपॅरिझन करता आलं पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे इलेमेंटच्या पोझिशन्स पिरियोडिक टेबलमध्ये कुठे कुठे कोण कोण आहे. समजले. चलो हा झाला तुमचा ग्रुप बद्दलचा पार्ट. आता आपण पिरियड मध्ये ही कशी प्रॉपर्टी व्हॅरी होत जाते ते पाहू. ओके. क्लिअर सर्वांनी. नेक्स्ट पॉइंट लिहा नंबर 4. पिरियड मध्ये ही प्रॉपर्टी कशी व्हॅरी होते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आता पिरियोडिक टेबल मधला कुठलाही पिरियड कन्सिडर करायचा. कुठलाही पिरियड कन्सिडर करायचा. मी 1 नंबरचा पिरियड कन्सिडर करतो. 1 नंबरच्या पिरियडमध्ये तर हेलियमच आहे त्याच्यामुळे त्याचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. बरोबर ना. 1 नंबरच्या पिरियडमध्ये इथं कोण आहे, फक्त हेलियमच आहे. हायड्रोजन आपण तिथून काढले. मग एकच इलेमेंट आहे तर त्याला कोणासोबत कम्पेअर करणार आहे, नाही कम्पेअर करू शकत आपण. ठीक आहे. कंपॅरिझनसाठी काय पाहिजे, कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स पाहिजे की आपण त्यांना कम्पेअर करू शकतो. ओके. म्हणजे 1 नंबरचा पिरियड सोडून द्या, 2 नंबरचा पिरियड घ्या. 2 नंबरच्या पिरियडमध्ये कोण कोण आहे बघा. 2 नंबरच्या पिरियडमध्ये आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. तर हे टोटल 8 इलेमेंट आहेत. ठीक आहे. कोणते कोणते पहा. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. हे 8 इलेमेंट आहे नंबर 2 मध्ये. पिरियोडिक टेबलमध्ये पिरियड नंबर 2 मध्ये असणारे हे 8 इलेमेंट. आणि तुम्हाला सांगितलं की ह्या 8 इलेमेंटच्या काय करायचे आहे, तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये ॲटॉमिक साईज एकमेकांची कम्पेअर करायची आहे. कोण छोटा असेल आणि कोण मोठा असेल. ग्रुप बद्दल तर आपण सांगितलं की ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढत जाते. ॲटॉमिक साईज वाढत जाण्याचं कारण आपण पाहिलं की शेल्स ॲड होत जातात आणि जर शेल ॲड होत असेल तर सेंटरपासून तर लास्ट शेलपर्यंतचं डिस्टन्स हे इन्क्रीज होत असेल. समजलं. आता आपल्याला असंच स्टडी जो आहे तो कशाचा करायचा आहे, पिरियडसाठी करायचा आहे. मग आता पिरियडमध्ये या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल, तर कॉमन हे असेल की हे सगळेचे सगळे एकाच पिरियडमध्ये असणारे इलेमेंट आहे. हो की नाही. कॉमन काय आहे, सगळेचे सगळे एकाच पिरियडमध्ये असणारे इलेमेंट आहे. मग एकाच पिरियडमध्ये आहे तर पिरियडचा नंबर म्हणजे शेलचा नंबर असतो. आपण पाहिले पिरियडचा नंबर म्हणजे काय असतो, शेलचा नंबर असतो. म्हणजे या सगळ्यांमध्ये शेल्स सारखेच आहेत. लिथियममध्ये पण 2 शेल आहेत, लिथियममध्ये पण 2 शेल्स आहेत, बेरिलियममध्ये पण 2 शेल आहेत. पुढे गेलं बोरॉनमध्ये पण 2च शेल आहेत, कार्बनमध्ये पण 2 शेल्स आहेत. ऑन सो तुम्ही प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन पाहिलं आणि त्याचं जर स्ट्रक्चर काढलं तर त्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येकी 2-2 शेल्स प्रत्येकाच्या सापडतील. ओके. मग आता आपल्या समोर प्रश्न असा पडेल की सर ॲटॉमिक साईज म्हणजे सेंटरपासून तर लास्ट शेलपर्यंतचं जे डिस्टन्स आहे, मग इथं सेंटरपासून तर लास्ट शेल सगळ्यांची कॉमन आहे 2 नंबर, मग यांचं डिस्टन्स सगळ्यांचं सेम यायला हवं. बरोबर आहे ना.
शेल तर सारख्याच आहेत, म्हणजे लास्ट शेल पासून सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स कसं यायला पाहिजे, सारखंच यायला पाहिजे. ऑब्विसली आपलं जनरल ऑब्झर्वेशन आहे. परंतु त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे पहा ना. शेल जरी सेम आहे तरी डिफरन्स काय आहे, डिफरन्स हा आहे की प्रत्येकाचा ग्रुप नंबर वेगळा आहे, हो की नाही. आणि ग्रुप नंबर का बदलतो, का बरं इथं लिथियम नंतर बेरिलियम आला, बेरिलियमचा ग्रुप नंबर 2 का झाला, कारण की 2 आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, हो की नाही. म्हणजे प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉन काय होत गेले, बदलत गेले. इलेक्ट्रॉन बदलत गेले म्हणजे प्रोटॉन्स पण बदलत जाणार आहे, ॲटॉमिक नंबर पूर्ण बदलत आहे त्याच्यामुळे, ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये कॉमन थिंग जरी शेल्स कॉमन आहे तरी पण सेंटरमध्ये जो न्यूक्लियस आहे आणि सराउंडिंगला जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते मात्र प्रत्येकाचे डिफरंट आहेत, ठीक आहे. मग आता हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला पुढे अप्लाय करायचं आहे. मी व्यवस्थित जरा डायग्रामॅटिक फॉर्ममध्ये तुम्हाला काढून देतो, समजून घ्या. खूप साऱ्या ठिकाणी पुढे तुम्ही वापरणार आहात हा मुद्दा, त्याच्यामुळे थोडासा वेळ देतो याला समजून घ्या प्रत्येकाने. ओके, तर बघा लिथियम मध्ये 2 शेल्स आहेत आणि बेरिलियम मध्ये सुद्धा 2च शेल्स आहेत, मान्य सर्वांना. परंतु लिथियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे 3 आहे आणि बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे 4 आहे. लिथियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो, प्रोटॉनचा नंबर. बेरिलियम मध्ये पण प्रोटॉनचा नंबर किती, 4. मग आपल्याला माहिती जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात आणि म्हणून कुठलाही ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, हे तर आपल्याला माहिती. मग आता बघा, ज्यावेळेस मी इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन करेल तर इथं पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन येईल. इथं पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये सुद्धा 2च इलेक्ट्रॉन. फिक्स पोझिशन असेल, रिव्हॉल्व होत असते, ठीक आहे. जरी मी फिक्स दाखवलं तरी पण तर म्हणा की सर तुम्ही इथे इलेक्ट्रॉन दाखवला होता, इथं दुसरा दाखवला, इथं दाखवलं असतं तर काय झालं असतं, काय झालं नसतं, इथं पण बरोबरच असतं. एक गॅरंटी कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत आहे, कुठेही तुम्ही ते दाखवू शकता. ओके, मग आता बघा ह्यांच्यामध्ये पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन. पण दोघांच्या न्यूक्लियसला जर पाहिलं तर न्यूक्लियसची स्पेस जी आहे ती एकदम छोटी असते आणि ह्या छोट्या स्पेसमध्ये कोण आहेत, प्रोटॉन्स आहेत आणि न्यूट्रॉन्स आहेत. इथं किती प्रोटॉन्स आहेत, 3 आणि इथं किती प्रोटॉन्स आहेत, 4, ठीक आहे. मग आता न्यूक्लियसमध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत त्याच्यावरून आपण त्या न्यूक्लियसचा चार्ज कन्सिडर करतो, न्यूक्लिअर चार्ज आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये असणारा टोटल चार्ज. मग इथं न्यूक्लिअर चार्ज किती आहे, +3 आणि इथं न्यूक्लिअर चार्ज किती आहे, +4. कारण की 4 प्रोटॉन आहे, प्रत्येक प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असे +4 चार्ज होईल. आणि इथं 3 प्रोटॉन्स आहेत न्यूक्लियसमध्ये, 3 प्रत्येक प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असे 3 पॉझिटिव्ह चार्ज, हो की. म्हणजे हा जो सेंटर आहे त्याच्यामध्ये जो चार्ज आहे त्या चार्जला आपल्याला काय नावाने ओळखायचे, न्यूक्लिअर चार्ज नावाने ओळखायचे. मुद्दा समजला सगळ्यांना, काय नावाने ओळखायचं आपल्याला, त्याला न्यूक्लिअर चार्ज, ठीक आहे. मग आता बघा न्यूक्लिअर चार्ज दोघांमध्ये सेम आहे की डिफरंट आहे, ऑब्वियसली डिफरंट आहे. इथं +3 चार्ज, इथं +4 चार्ज. मग न्यूक्लिअर चार्ज जर डिफरंट असेल तर होतं काय की न्यूक्लिअर चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्या सराउंडिंगला इलेक्ट्रॉन्स आहेत. तर होतं असं, इलेक्ट्रॉन्सचं आणि प्रोटॉन्सचं काय व्हायला लागतं, अट्रॅक्शन व्हायला लागतं, ओके. इथं पण अट्रॅक्शन असेल आणि इथं पण अट्रॅक्शन असेल, पण आपल्याला कम्पेअर करायचं आहे की जास्त अट्रॅक्शन कुठे असेल. तर तुम्ही काय सांगाल, कोणत्या ॲटममध्ये जास्त अट्रॅक्शन असेल न्यूक्लियसचं आणि इलेक्ट्रॉनचं, तर ऑब्विसली जिथं चार्ज जास्त असेल तिथं अट्रॅक्शन पण जास्त असेल, हो की नाही. मग चार्ज जास्त कुठे आहे, प्रोटॉन, सेकंड इलेमेंटमध्ये, बेरिलियममध्ये, हो की नाही. मग इथं जर चार्ज जास्त आहे तर अट्रॅक्शन पण जास्त होईल, म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतील कोणाकडं, न्यूक्लियसकडं, आणि इथले पण इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट होतील, पण ही जी अट्रॅक्टिव्ह पॉवर आहे ती कमी असेल याच्या कम्पॅरेटिव्हली, हो की नाही. मग आता इलेक्ट्रॉन जर अट्रॅक्ट झाले न्यूक्लियसकडं तर हे जे इलेक्ट्रॉन आहे ज्या पाथमध्ये फिरत आहे तो पाथ थोडासा जवळ येईल त्या न्यूक्लियसच्या, हो की नाही. हा पाथ तर आहे तेवढाच राहील, पण हा इथं काय होईल, थोडासा जवळ येईल. याच्या पुढचा इलेमेंट जर पाहिलं तर तिथं अट्रॅक्शन अजून वाढेल, कारण की त्याच्यामध्ये प्रोटॉन्स अजून जास्त होतील, अट्रॅक्शन अजून जास्त इन्क्रीज होईल. मग अट्रॅक्शन जर इन्क्रीज झालं तर ते इलेक्ट्रॉन अजून न्यूक्लियसच्या जवळ येतील आणि त्याची साईज जी आहे ती काय करतील, कमी करतील, हो की नाही. म्हणजे जरी त्यांच्या प्रत्येकामध्ये 2-2 शेल्स असतील तरी पण अट्रॅक्शन इन्क्रीज होत गेल्यामुळं, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत गेल्यामुळं ती जी साईज आहे ती काय होत जाईल, कमी 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 होत जाईल, जर आपण पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट अशी मूवमेंट केली तर.
समजले सगळ्यांना? कुठलाही पिरियड घ्या, 2च नंबरचा पिरियड नाही, कुठल्याही नंबरचा पिरियड जर तुम्ही घेतला तर त्या पिरियडमध्ये पिरियडचा नंबर सेम आहे, म्हणजे प्रत्येकामध्ये शेल जरी सारख्या असल्या तरी त्यांची साईज मात्र सारखी नसते, ती साईज जी आहे ती डिक्रीज होत जाते पिरियडमध्ये. आणि डिक्रीज होत जाण्याचं रिझन काय द्यायचं आहे? डिक्रीज होत जाण्याचं रिझन हे द्यायचं आहे की प्रत्येकामध्ये न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो? इन्क्रीज होत जातो. न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत गेला म्हणजे पहिल्या प्लेसचा जेवढा न्यूक्लिअर चार्ज आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या प्लेसचा न्यूक्लिअर चार्ज जास्त झाला, मग साईज काय झाली? थोडीशी जवळ आली. हो नाही, याच्यापेक्षा जास्त न्यूक्लिअर चार्ज इथं आहे, अजून जास्त अट्रॅक्शन झालं. याच्यापेक्षा अजून जास्त न्यूक्लिअर चार्ज इथं आहे, अजून जास्त अट्रॅक्शन झालं, अजून क्लोज येते ती शेल न्यूक्लियसच्या, आणि म्हणून ते जे डिस्टन्स आहे सेंटरपासून तर लास्ट शेलपर्यंतचं ते कमी कमी होत जातं. समजले? मग तुम्हाला तिसऱ्या पॉईंटमध्ये हेच इन्क्लूड करायचं आहे की पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज कशी व्हॅरी होते. तर तुम्हाला तिथं स्टेटमेंट द्यायचं आहे पिरियडमध्ये, इन अ पिरियड, कितवा पॉईंट असेल हा तुमचा? तिसरा पॉईंट असेल. सो इन अ पिरियड ॲटॉमिक साईज, ॲटॉमिक साईज डायरेक्टली लिहिण्याच्या पेक्षा आपण लिहू इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जर गेलं, कारण की पिरियडमध्ये तुम्ही राईट टू लेफ्ट पण कंपॅरिझन करू शकता ना, पण इथं मी प्रॉपर वर्ड वापरतो इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ग्रुपमध्ये मी वर्ड वापरला तर इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे, इथं मी वापरत आहे इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ठीक आहे, समजलंय? पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना ॲटॉमिक साईज काय होते? डिक्रीज होते. जरी शेल सारखे आहे तरी पण साईज डिक्रीज होते. त्याचं कारण काय देणार तुम्ही? वाय दिस इज सो? दिस इज बिकॉज न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो? पिरियडमध्ये इन्क्रीज होत जातो. दिस इज बिकॉज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस इन अ पिरियड. ठीक आहे, इन अ पिरियड किंवा अक्रॉस अ पिरियड म्हटलं तरी पण चालेल. अक्रॉस अ पिरियड, पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमची ही ॲटॉमिक साईज काय होते ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये नाही. मग आता तुम्हाला याचे एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. देऊ शकते एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला म्हटलं की पोटॅशियमला कॅल्शियम सोबत कम्पेअर करा. तर पोटॅशियम आणि कॅल्शियम एकाच पिरियडमध्ये आहे, परंतु पोटॅशियम अगोदर येतो, कॅल्शियम नंतर येतो. नंतर येणाऱ्या इलेमेंटची ॲटॉमिक साईज काय असेल? कारण की पिरियडमध्ये आपण ट्रेंड पाहिला ना की तो डिक्रीज होत जातो. पोटॅशियम नंतर कॅल्शियम आहे याचा. पोटॅशियम लार्ज इन साईज असेल, कॅल्शियम इज स्मॉलर इन साईज असेल. तसं इकडं जर तुम्हाला म्हटलं कार्बन, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, कॅलियम, तुम्हाला म्हटलं गॅलियमला कम्पेअर करा आर्सेनिक सोबत, तर काय सांगा? गॅलियमला कम्पेअर करा आर्सेनिक सोबत. तर तुम्हाला त्यांची पोझिशन माहिती असेल तर उत्तर देता येईल, नाही तर विसरून जा, तुम्हाला उत्तर देता येणार नाही. तर गॅलियम आणि आर्सेनिक एका पिरियडमध्ये आहे. आर्सेनिक नंतर येतो याचा अर्थ त्याची साईज छोटी असेल, गॅलियम अगोदर येतो याचा अर्थ त्याची साईज जास्त असेल, कारण की अक्रॉस अ पिरियड ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाईल. समजले? तर अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले तर ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ॲटॉमिक साईज बद्दलचा स्टडी. आय होप सगळ्यांना हा स्टडी समजलेला असावा. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून थोडंसं इम्प्रूव्ह करू आपण आपलं नॉलेज. आता बेसिक नॉलेज आपल्याला आलं ॲटॉमिक साईज म्हणजे काय, ग्रुपमध्ये कशी चेंज होते आणि पिरियडमध्ये कशी चेंज होते हे आपल्याला समजलं. ठीक आहे, आता एवढा स्टडी नाही, अजून थोडासा डीपमध्ये स्टडी जाऊया आपण. तो म्हणजे आयोनिक साईज. ॲटॉमिक साईजमध्येच आता आपल्याला काय करायचं? आयोनिक साईज पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जो ॲटम आहे तो आयनमध्ये कन्वर्ट करून त्याची साईज पाहिजे. ठीक आहे, मग पहा सोडियमचा ॲटम किती शेल्स आहेत सोडियममध्ये? पिरियडिक टेबलमध्ये 3 नंबरच्या पिरियडमध्ये आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये 3 शेल्स आहेत. राईट, ह्या 3 शेलपैकी पहिल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन आपण काढले 2, दुसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन काढले 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन काढला 1. राईट ना? आणि आता मी काय केलं, याचं कॉन्फिगरेशन जे असं लिहिलं होतं, सोडियम 11 ॲटॉमिक नंबर 1s2 2s2 2p6 3s1. तर सोडियमचं कॉन्फिगरेशन पाहिल्यावरती आपल्याला समजेल की सोडियम हा तर अनस्टेबल आहे, कारण की त्याची आउटर मोस्ट शेल जी आहे थर्ड नंबरची शेल ती इनकम्प्लीट आहे.
कुठल्याही इलामेंटची आउटरमोस्ट शेल जर इनकम्प्लीट असेल तर तो काय असतो, अनस्टेबल असतो. तो स्टेबल होण्यासाठी त्याचं लास्ट शेल 8 इलेक्ट्रॉनचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण ऑक्टेट रूल म्हणतो. हो की नाही. ऑक्टेट कंप्लीट असेल तर तो स्टेबल, ऑक्टेट इनकम्प्लीट असेल तर तो अनस्टेबल. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की पिरियॉडिक टेबलमध्ये 18 नंबरच्या ग्रुपचे इलामेंट जे आहे इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस त्यांच्याचमध्ये फक्त त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे आणि म्हणून तेवढेच फक्त स्टेबल इलामेंट आहे अकॉर्डिंग टू कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आणि बाकीचे सगळे इलामेंट काय आहेत, अनस्टेबल आहे. मग अनस्टेबल इलामेंट काय करतात, स्टेबल होण्यासाठी आयदर इलेक्ट्रॉन लॉस करतात किंवा गेन करतात किंवा शेअर करतात. हो नाही. हे पण तुम्ही 10वीला स्टडी केलेलं आहे की इलेक्ट्रॉन काय होतात, एखाद्या ॲटममधून लॉस होतात किंवा गेन होतात किंवा शेअर होतात. का? कारण की ते त्यांचं आउटर मोस्ट शेल त्यांनी कंप्लीट करून घेतात. मग आता सोडियमला त्याचं आउटर मोस्ट शेल कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं, तो इलेक्ट्रॉन गेन करेल, लॉस करेल की शेअर करेल? तर तो इलेक्ट्रॉन लॉस करून टाकेल ना. एक इलेक्ट्रॉन आहे, एक जर गेला तर तिसरी शेल त्याची रिकामी होऊन गेली. मग तिसरी शेल जर रिकामी झाली तर त्याचं कॉन्फिगरेशन जे आहे ते झालं 1s2 2s2 2p6 आणि हे 2 नंबरचं शेल त्याचं आउटर मोस्ट शेल झालं आणि त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे त्याला स्टॅबिलिटी भेटली. हो की नाही. मग आता जेव्हा सोडियम एक इलेक्ट्रॉन लॉस करेल तर एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे होईल काय की सोडियममध्ये इनिशियली 11 इलेक्ट्रॉन होते आणि 11 प्रोटॉन होते आणि म्हणून सोडियमवरती कुठलाही चार्ज आपण लिहित नाही. पण जेव्हा त्याच्यातून एक इलेक्ट्रॉन आपण लॉस केला तर एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावर त्याचं झालं काय की सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉनच्या ऐवजी 10च इलेक्ट्रॉन राहिले. प्रोटॉन मात्र 11 आहे कारण की प्रोटॉन तर आपण लॉस नाही केले. हो की नाही. सोडियममध्ये किती इलेक्ट्रॉन राहिले, फक्त 10 इलेक्ट्रॉन राहिले. इनिशियली होते 11 इलेक्ट्रॉन, इथं मी खाली लिहितो. सोडियममध्ये इनिशियली होते 11 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन. इलेक्ट्रॉन लॉस केला स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी आणि म्हणून त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 10 झाले, प्रोटॉन 11 राहिले. ठीक आहे. मग इनिशियली जेवढे निगेटिव्ह चार्ज होते तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे आपण याच्यावरती काही चार्ज मेन्शन करत नव्हतो आणि याला आपण न्यूट्रल म्हणत होतो. सो एनी ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. पण जेव्हा स्टॅबिलायझेशनसाठी त्याने इलेक्ट्रॉन लॉस केला, इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे झालं काय की जो चार्ज इनिशियली बॅलन्स होता तो आता अनबॅलन्स झाला. बघ नाही. मग चार्ज जर अनबॅलन्स झाला तर होईल काय, 10 निगेटिव्ह चार्ज 10 पॉझिटिव्ह चार्जला तर बॅलन्स आहे, पण एक एक्स्ट्रा चार्ज आला ना त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा चार्ज कोणता आला, 11वा पॉझिटिव्ह चार्ज. मग जो एक्स्ट्रा चार्ज आला तो आपण इथं वरती मेन्शन करतो. आता हा जो आहे तयार झालेला स्पेसिस त्याला आपण ॲटॉमिक स्पेसिस म्हणेल का, नाही. तर त्याला ॲटॉमिक स्पेसिसच्या ऐवजी आपण त्याला काय म्हणू, आयोनिक स्पेसिस. तर हा काय तयार झाला, आयन. ॲटमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ॲटमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, आयन. कसं, इलेक्ट्रॉन लॉस. आता याच्या अपोजिट जर मी क्लोरीन दिला असता तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, याचा अर्थ 17 इलेक्ट्रॉन आणि 17 प्रोटॉन्स. ओके. आणि क्लोरीनचं कॉन्फिगरेशन जर मी काढलं तर ते कॉन्फिगरेशन कसं आहे, क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, सो द कॉन्फिगरेशन इज 1s2 2s2 2p6 3s 3s2 3p5 राईट. 2 आणि 10 आणि 5 आणि 2 7, 2 8 आणि 7 हे तुम्ही 10वी पर्यंत असं लिहित होता आणि आपण अबाव प्रिन्सिपल प्रमाणे ते असं लिहिलं 1s2 2s2 2p6 3s2 3p5. आणि सर्वांना ओके. मग आता याच्यामध्ये लास्ट शेल जी आहे ती 3rd नंबरची आहे, त्याच्यामध्ये 7च इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे इथं किती इलेक्ट्रॉन आले आता 7. मग 2 8 आणि 7 म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7. मग आता मला सांगा क्लोरीन पण स्टेबल असेल की अनस्टेबल असेल, तो पण अनस्टेबल असेल कारण की त्याची पण आउटर मोस्ट शेल इनकम्प्लीट आहे. त्याला आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो इलेक्ट्रॉन लॉस करत असेल का, नाही. तो इलेक्ट्रॉन काय करेल, गेन करेल. मग आता क्लोरीनने जर सपोज इलेक्ट्रॉन गेन केले तर क्लोरीनने इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये 18 होते, पण प्रोटॉन तर 17च राहते. म्हणजे इनिशियली जो चार्ज बॅलन्स होता की ज्याच्यामुळे त्याला आपण न्यूट्रल म्हणत होतो, आता इथं काय झाला, तो चार्ज झाला. कसा, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे 18 निगेटिव्ह चार्ज आले, म्हणजे 17 पॉझिटिव्ह चार्ज 17 निगेटिव्ह चार्ज कॅन्सल होऊन जातील, बॅलन्स होऊन जातील. आणि एक एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज राहिल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज होईल. याला पण आपण काय म्हणू, आयन. म्हणजे इथं पण न्यूट्रल स्पेसिसचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, आयन्समध्ये. इथं पण आयन्समध्ये केलं, पण इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्जचा आयन तयार झाला आणि इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे इथं कोणता चार्ज तयार झाला, निगेटिव्ह चार्ज तयार झाला, निगेटिव्ह आयन. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचे आयन्स आहेत त्यांना आपण कॅटायन्स हे नाव देतो आणि जे निगेटिव्ह चार्जचे आयन आहेत त्यांना आपण एनायन्स हे नाव देतो. तुम्हाला आयनिक साईट समजण्यासाठी पहिल्यांदा आयन्स काय आहे ते माहिती असणं गरजेचे आहे. ठीक आहे. मग आयन्स म्हणजे काय, आयदर पॉझिटिव्हली और निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. समजले, व्हॉट इज मीन बाय आयन्स, पॉझिटिव्हली और निगेटिव्हली चार्ज.
ठीक आहे. जी पॉझिटिव्हली चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, कॅटायन, आणि जी निगेटिव्हली चार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॉझिटिव्ह चार्ज कसा तयार होतो, लॉस ऑफ इलेक्ट्रॉननी, आणि निगेटिव्ह चार्ज कसा तयार होतो, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर एवढं तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग एखादा ॲटम ज्यावेळेस त्याच्या आयनमध्ये कन्वर्ट होतो, ओके, मग सपोज सोडियमचा ॲटम की ज्याची 3 ॲटॉमिक साईड 3 शेल्स होत्या, त्याच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंत जे डिस्टन्स आपण त्या सोडियमची ॲटॉमिक साईज म्हणत होतो, आता तो ज्यावेळेस आयन मध्ये कन्वर्ट झाला तर एक शेल रिकामी झाली ना त्याच्या आउटरमोस्ट शेल, मग शेल रिकामी झाल्यामुळे झालं काय की त्याच्यामध्ये 2च शेल्स आले, ओके. मग सेंटर पासून तर न्यूक्लियस पर्यंतचं डिस्टन्स. मग आता मला सांगा सोडियमची ॲटॉमिक साईज आणि सोडियमची आयोनिक साईज, ओके. ॲटॉमिक साईज म्हणजे त्याच्या ॲटमच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स, आणि आयनची साईज म्हणजे त्याच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स. डेफिनेशन सेम आहे, फक्त ॲटमच्या सेंटर पासून लास्ट शेल पर्यंतच्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक साईज म्हणणार, आणि आयनच्या सेंटर पासून तर लास्ट शेल पर्यंतच्या डिस्टन्सला आपल्याला आयनिक साईज म्हणायचं, ओके. म्हणजे आयनिक साईज म्हणजे काय असं तुम्हाला कोणी विचारलं तर डेफिनेशन सेम ठेवायची, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द न्यूक्लियस टू द लास्ट शेल ऑफ ॲटमच्या ऐवजी फक्त मेन्शन काय करायचं, आयन. समजले. मग आता मला कम्पेअर करून सांगा सोडियमची साईज मोठी असेल की सोडियमच्या आयनची साईज मोठी असेल. तर ऑब्विसली सोडियममध्ये 3 शेल्स आहेत, डिस्टन्स वाढेल, आणि सोडियमच्या आयनमध्ये 2च शेल आहेत म्हणजे डिस्टन्स कमी होतो. म्हणजे नेहमी एखाद्या न्यूट्रल ॲटमला तुम्ही त्याच्या कॅटायन सोबत कम्पेअर केलं तर कॅटायनची साईज कमी होते आणि न्यूट्रल ॲटमची साईज जास्त. समजले. कुठल्याही एखाद्या न्यूट्रल ॲटमला त्याच्या कॅटायन सोबत कम्पेअर केलं तर कॅटायनची साईज जी आहे, कॅटायनची साईज जी आहे कॅटायनची साईज जी आहे ती कमी होते आणि ॲनायनची साईज जी आहे ती जास्त. आणि याच्याऐवजी आपण क्लोरीनचं एक्झाम्पल जर घेतलं असतं तर क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये 3, तो क्लोरीनमध्ये टोटल 3 शेल्स आहेत, हो की नाही. आणि क्लोरीनच्या ॲनायनमध्ये सुद्धा किती शेल्स आहेत, 3च शेल आहेत, हो की नाही. क्लोरीनच्या ॲटमचं कॉन्फिगरेशन होतं 287 आणि क्लोरीनच्या ॲनायनचं कॉन्फिगरेशन झालं 288. पण शेल तर सारख्याच आहेत ना. पण शेल जरी सारखे असले तरी पण लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड झाल्यामुळे होईल काय, निगेटिव्ह चार्ज जास्त होतील आणि ते प्रोटॉनकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. मग प्रोटॉनकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात झाली तर ती शेल जी आहे ती न्यूक्लियसच्या थोडीशी काय होईल, जवळ येईल आणि ती साईज जी आहे ती ह्याच्या कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी होईल. इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे माझ्याकडे थोडंसं मिस्टेक झाली. इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा आल्यामुळे होईल काय की इलेक्ट्रॉनचं रिपल्शन व्हायला सुरुवात होईल, अट्रॅक्शन होणार नाही. इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन होईल कधी, न्यूक्लियर चार्ज जास्त असेल तर अट्रॅक्शन होईल. मागं मी सांगितलं इलेक्ट्रॉन जर जास्त आले तर त्याचा इलेक्ट्रॉन होणार नाही, प्रोटॉन जर जास्त झाले तर अट्रॅक्शन. आता इथं काय आहे, इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आले, मग इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे यांचं रिपल्शन व्हायला सुरुवात होईल आणि रिपल्शनमुळे आता ही जी शेल आहे ती थोडंसं काय होईल, दूर केलं जाईल, पहिल्या पोझिशन पासून थोडंसं जास्त दिसेल, ओके. म्हणजेच एखाद्या ॲटमला, न्यूट्रल ॲटमला त्याच्या एनायन सोबत कम्पेअर केलं तर एनायनची साईज कशी होईल, जास्त. ठीक आहे. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला आयनिक साईज बद्दल लक्षात ठेवायचे आहे. आयन म्हणजे काय, तर आयन म्हणजे एखाद्या ॲटमने इलेक्ट्रॉन लॉस किंवा गेन केले तर त्याचा जो पॉझिटिव्हली चार्ज किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होते त्याला म्हणतो आपण आयन. पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होते नेहमी इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळं आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होते इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळं, ठीक आहे. मग एखाद्या ॲटमला जर आपण इलेक्ट्रॉन लॉस करून कम्पेअर केलं त्याच्या आयन सोबत, हो की नाही, एखाद्या ॲटमला त्याच्या आयन सोबत कम्पेअर केलं पण इलेक्ट्रॉन लॉस झालेला असेल तर तो आयन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्जचा असेल. मग पॉझिटिव्ह चार्जचा आयन ॲटमशी कम्पेअर केला तर आयनची साईज कमी होते, ॲटमची साईज जास्त. पहिला मुद्दा. आणि दुसरा, जर एखाद्या न्यूट्रल ॲटमने इलेक्ट्रॉन गेन केला तर त्याचा जो आयन तयार होतो, हो की नाही, त्या न्यूट्रल ॲटमला त्याच्या एनायनशी कम्पेअर केलं तर एनायनमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्क्रीज झाल्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन क्रिएट होतं आणि साईज जी आहे ती वाढली जाते. म्हणजे एनायनची साईज त्याच्या न्यूट्रल ॲटमपेक्षा जास्त असते, ठीक आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज होईल तेवढी त्याची साईज जी आहे ती काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आणि जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज होईल तेवढी त्याची साईज जी आहे ती पण काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. तर ही ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ॲटम जर कॅटायन असेल तर जेवढा जास्त कॅटायन असेल, जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढी त्याची साईज कमी असेल. आणि जर एनायन असेल तर जेवढा जास्त एनायन म्हणजे निगेटिव्ह चार्ज असेल तेवढी त्याची साईज कशी असेल, जास्त असेल. तर हा एक्स्ट्रा मुद्दा सीईटीसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, आयनिक साईज बद्दलचा.
ठीक आहे. मग बघा आता एक्झाम्पल घेतो मी याचं. सपोज मॅग्नेशियम प्लस मॅग्नेशियम 2+ ह्यांचं कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे आयनिक साईज. इतर ॲटॉमिक साईज असेल आणि हे आयनिक साईज असेल. ठीक आहे. मग आता ह्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात स्मॉल साईजचा कोण असेल, ज्याच्यावरती चार्ज जास्त आहे तो, आणि जसं चार्ज कमी होईल तशी त्याची साईज पण काय होईल, जसं चार्ज कमी होईल तशी त्याची साईज पण काय होईल, वाढत जाईल. म्हणजे साईज जी आहे ती असं सगळ्यात स्मॉलेस्ट, मग त्याच्यापेक्षा लार्ज, याच्याही पेक्षा लार्ज कोण असेल, ठीक आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले तर ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. सगळ्यांना समजला मुद्दा. चला आता एक शेवटचं उदाहरण देतो. ते उदाहरण जर तुम्ही करेक्ट प्रेडिक्ट केलं तर तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला शिकवलाय, जे कंटेंट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवले ते तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. चला उदाहरण घ्या. सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम प्लस मॅग्नेशियम प्लस पोटॅशियम प्लस मॅग्नेशियम 2+. ओके. ह्या स्पेसिस तुम्हाला दिल्या 1 2 3 4 5 6 आणि 7, आणि यांचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. स्मॉलर साईज आणि लार्जर साईज यांची इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर तयार करायची. ठीक आहे. तर मग मला सांगा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कंपॅरिझन करताना काय पाहणार. ठीक आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून त्याची इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज किंवा डिक्रीजिंग ॲटॉमिक किंवा आयनिक साईज यांची अरेंजमेंट करा. जर ती बरोबर आली तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला, आणि जर नाही जमत आहे तर मग माझा व्हिडिओ कंटिन्यू करून ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः प्रेडिक्शन करा. ओके. आणि तुम्ही जर ते प्रेडिक्शन करून झालेलं असेल तर आता जे केलेलं आहे ते बरोबर आहे ते चेक करा. बघा, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे ॲटम्स आहेत, आणि सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम इकडे जे लिहिलेले आहेत ते आयन्स आहेत, कारण की यांच्यावरती चार्ज आहे. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण ॲटम्स पाहूया. ॲटम्समध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, त्यापैकी सोडियम जो आहे, पोटॅशियम जो आहे तो एका ग्रुपमध्ये आहे. ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते, म्हणजे पोटॅशियम जास्त मोठा असेल सोडियमपेक्षा. बरोबर. आता सोडियमच्या अगोदर इथं मॅग्नेशियम दिसतो. ग्रुपमध्ये काय होत जातं, सॉरी पिरियडमध्ये काय होत जातं, साईज डिक्रीज होत जाते, म्हणजे सोडियमपेक्षा छोटा कोण असेल, मॅग्नेशियम. ओके. सोडियमपेक्षा छोटा कोण असेल, मॅग्नेशियम. सोडियमपेक्षा छोटा असेल मॅग्नेशियम. ठीक आहे. हे झालं ॲटम्स. आयन्सचं कंपॅरिझन केलं तर आयन्समध्ये पण सेम, सोडियम, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम जो आहे तो छोटा असेल, सोडियम जो आहे तो मोठा असेल. सगळ्यात मोठा पोटॅशियम असेल, पोटॅशियम प्लस त्यानंतर सोडियम प्लस आणि मग मॅग्नेशियम प्लस. 4 सारखंच आहे. मग आणि आता मॅग्नेशियमला कंपेअर केलं तर मॅग्नेशियमच्या आयन सोबत कंपेअर केलं तर होईल काय, त्याची साईज काय होईल, मॅग्नेशियमच्या आयनपेक्षा कमी होईल. मॅग्नेशियमच्या आयनपेक्षाच नाही तर मॅग्नेशियमच्या ॲटमपेक्षा ती साईज काय होईल, कमी होईल. म्हणजे सगळ्यात स्मॉल जो आहे तो असेल मॅग्नेशियम. सगळ्यात स्मॉल पासून जर आपण सुरुवात केली तर सगळ्यात स्मॉल साईज असेल मॅग्नेशियम 2+. मॅग्नेशियमच्या 2+ पेक्षा साईज मोठी जी आहे ती कोणाची असेल, मॅग्नेशियम प्लस. मॅग्नेशियम 2+ आणि मॅग्नेशियम प्लस मध्ये कंपेअर. पोटॅशियम प्लस आहे, पोटॅशियमला मॅग्नेशियम सोबत कंपेअर केलं, सोडियमच्या आयन सोबत कंपेअर केलं तर ही सिरीज असेल. म्हणजे मॅग्नेशियम प्लस त्याच्यापेक्षा मोठा जो आहे तो असेल सोडियम प्लस, आणि सोडियम प्लस त्यापेक्षा मोठा असेल मॅग्नेशियम प्लस. ओके. पहिल्यांदा आयन्स मिळायचे, आणि मग ॲटम्स मध्ये कोण जाईल, सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा मॅग्नेशियम, नंतर सोडियम, आणि सगळ्यात लार्ज साईज असेल पोटॅशियम. अशी तुमची ऑर्डर जर आली असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे. आणि जर नसेल आले तर तुम्ही पुन्हा एकदा समजून घ्या की ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाते, पिरियडमध्ये ॲटॉमिक साईज डिक्रीज होत जाते. ॲटम्सला आयनसोबत कंपेअर केलं, कॅटायन असेल तर साईज डिक्रीज होते, ॲनायन असेल तर साईज इन्क्रीज होते. जेवढे जास्त चार्ज तेवढी जास्त साईज डिक्रीज होते, आणि जेवढी जास्त निगेटिव्ह चार्ज तेवढी जास्त साईज इन्क्रीज होते. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्या, त्या तुम्ही एकदा समजून घेतल्या की तुम्हाला याच्यावरती जो कुठला क्वेश्चन विचारला जाईल तो तुम्ही एकदम इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. काय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इन ग्रुप atomic size increases, in period atomic size decreases.
ॲटम अँड कॅटायन, ॲटमला कॅटायन सोबत कम्पेअर केलं तर कॅटायन्स हे कॅटायन्स हे स्मॉल साईजचे असतात त्यांच्या ॲटमपेक्षा. ठीक आहे, ॲटम मी एक्स म्हटला, इथं पण मी एक्स म्हटलं. आणि जर एखाद्या ॲटमला एनायन सोबत कम्पेअर केलं तर एनायनची साईज जी आहे ती जास्त असते न्यूट्रल ॲटमपेक्षा. ठीक आहे, त्यानंतर चार्ज जेवढे जास्त चार्जच्या बेसिसवरती लक्ष ठेवायचे. ग्रेटर द चार्ज, ग्रेटर द पॉझिटिव्ह चार्ज, स्मॉलर इज द साइज. ठीक आहे, आणि जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज, ग्रेटर इज द निगेटिव्ह चार्ज, greater is the negative charge, larger is the size. तर हे की पॉइंट्स आहेत जेवढं मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अजूनही तुम्हाला जर शंका असेल तर मला न घाबरता काय करा, तुम्ही मेसेज करा किंवा मला कॉल करा आणि कन्सेप्ट समजेल. ठीक आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट, तुम्हाला समजतं आहे की नाही ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला एकदा समजलं तर हा व्हिडिओ काय झाला, सक्सेसफुल झाला. तुम्हाला जर समजलं नसेल तर मी माझा वेळ फक्त वाया घालतो. ठीक आहे, जर नसेल समजलं तर इनकेस तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ओके, मला नाही वाटत काही समजलं म्हणजे काही बाकी ठेवलेलं आहे. जेवढं माझ्या बेस्ट आहे तेवढं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा, इच्छेशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, आणि हा खूप बेसिक पार्ट आहे. हे जर बेसिक तुम्ही पक्का परफेक्ट केलं तर इथून पुढचे टॉपिक जे होतील त्याला तुम्हाला केमिस्ट्री अप्लाय करण्यासाठी ह्या कन्सेप्टचा वापर होईल आणि केमिस्ट्री समजण्यासाठी पण तुम्हाला ह्या गोष्टीचा वापर. ओके, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे. थँक्यू.